हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, हायकोर्ट ऑफ बॉम्बे आन्सर की स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 10 ऑगस्ट 2025 फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे. तर ही जे 10 ऑगस्ट 2025 रोजी जी एक्झाम घेण्यात आलेली होती बॉम्बे हायकोर्टाची क्लर्क या पोस्टसाठी, त्याची आन्सर की आता पब्लिश झालेली आहे. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आन्सर की चेक केलेली असेल, आणि ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की चेक केलेली असेल त्यांनी कृपया इथून चेक करू शकता की तुमचे किती आन्सर बरोबर आले आहेत आणि किती रॉंग झालेले आहेत. तर हे टोटल 90 प्रश्नाची परीक्षा घेण्यात आलेली होती. 90 प्रश्न 90 मार्क्स. तर त्यापैकी तुमचे किती बरोबर आले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला मी एक एक्सपेक्टेड कट ऑफ त्यावरून सांगू शकेल. कारण बरेच विद्यार्थ्यांनी मला फोन मेसेज करून विचारलं की सर माझा हा स्कोर आहे. तर आणि एक काय कट ऑफ असेल, तुम्ही एक व्हिडिओ जर बनवला तर आमच्यासाठी फायदेशीर ठरेल, त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर की चेक केली असेल त्यांनी चेक करावी, आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊ. तर बघा, हे क्वेश्चन नंबर आहे, आणि जसं ABCD तुमच्या ह्या सिरीजपैकी कोणती सिरीज असेल त्या सिरीजनुसार तुम्ही तुमचे आन्सर चेक करा. तर बघा, मी स्लोली स्क्रोलिंग करतो आहे. तुम्ही तुमचे आन्सर पॉज करून चेक करू शकता. टोटल 90 प्रश्न आहेत. तुम्ही चेक करून घ्या इथून, आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक साधारणतः किती कट ऑफ असेल तो एक अंदाज सांगेल. ॲक्च्युली अंदाजच असेल, एक्सपेक्टेड असेल ते, पण जेमतेम तेवढाच 1-2 मार्काचा फरक असू शकेल, पण जेमतेम तेवढाच असेल. आता तुम्ही हे आन्सर की तुमचे चेक करून घ्या आधी, किती प्रश्न तुमचे बरोबर आलेले आहेत आणि किती रॉंग झालेले आहेत. हे बघा, हे दिनांक 12/8/2025 म्हणजे आजच्या रोजी ही आन्सर की पब्लिश झालेली आहे. 8 तारखेला एक्झाम झाली होती, आणि 10 तारखेला एक्झाम झाली होती, म्हणजे अगदी 2 दिवसात ही आन्सर की पब्लिश झालेली आहे. तर आय होप तुम्ही चेक केलेले असेल तुमचे आन्सर. एकदा परत वाटलंच मी स्क्रोलिंग करून तुम्हाला दाखवते. बघून घ्या, तुम्ही पॉज करून बघू शकता. किती टोटल प्रश्न तुमचे बरोबर आले मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्याही विद्यार्थ्यांचे चांगले मार्क्स आले असतील त्यांच्यासाठी अभिनंदन त्यांचं. तुम्ही पॉज करून बघू शकता तुम्ही हे आन्सर की. हे टोटल 90 प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी आहेत ज्यांचे चांगले मार्क्स आलेले आहेत, कारण पेपरची काठिण्य पातळी अशी काही हार्ड नव्हती, अगदी इझी होती. इझी टू मॉडरेट पेपर होता हा, त्यामुळे याची कट ऑफसुद्धा हाय जाण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. कमी कट ऑफ नाही लागू शकणार हा, कारण बरेच विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. आणि 90 प्रश्न 90 मार्क्स. तर ह्यापैकी तुमची किती बरोबर आहेत ते मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तरी पण मी एक अंदाजित काय कट ऑफ लागू शकेल हे तुम्हाला सांगतो. तर बघा, 90 प्रश्नापैकी ज्याही विद्यार्थ्यांचे, मुलगा मुलगी कोणीही असो, ज्याही विद्यार्थ्यांचे 90 पैकी 74 ते 78 ज्याही विद्यार्थ्यांचे ह्या दरम्यान आहेत. 78 मी एक चांगला लेवल सांगितलेला आहे, पण ज्याही विद्यार्थ्यांना 74, 75, 76, 77, 78 ह्या दरम्यान आहेत. कमीत कमी 74 आणि 78 तर शुअरिटी आहेच, त्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत. कमीत कमी 74पेक्षा कमी जाण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. त्यासाठी मी एक साधारण अंदाज सांगितला की एक कमीत कमी 74 ज्याही मुलांना 74 मार्क्स पडलेले आहेत, कमीत कमी 74 आणि 74 ते 78 मार्क्स पडणारा शुअर, त्याचं सिलेक्शन शुअर आहे. तर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत 90 पैकी तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्याही विद्यार्थ्यांना 74-75 आहेत
तेही विद्यार्थी सेफच आहेत, कारण 74-75 हा एक चांगला स्कोर आहे 90पैकी. तर आय होप तुमच्या सगळ्यांचे स्कोर जवळपास खूप छान असतील असं मला वाटतं. आणि कारण बरेच विद्यार्थी आहेत ज्यांना 80सुद्धा आहेत, त्यामुळे कट ऑफ जास्त कमी येण्याचे चान्सेस कमी आहेत. त्यामुळे मी 74 ते 78 हे रेंज सांगितलेली आहे कट ऑफ लागण्याची. कारण 80 पण 1-2 जण काय आहेत, क्वचित जण आहेत की 80सुद्धा क्रॉस केलेले आहेत. आणि जास्तीत जास्त संख्या ज्या विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या असणार आहेत 70-72 मार्क्स मिळवण्याची संख्या खूप जास्त असणार आहे याच्यामध्ये. आणि तेही याच्यापुढे थोडे 72च्या पुढे थोडे गेले तर ते खूप एक मार्कावर 1000 विद्यार्थी असतात, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे 70-72 वाल्यानंतर मला वाटतं की होप्स असू शकत नाही, कारण 70-72 म्हणजे ह्या एक्झामसाठी, कारण इझी एक्झाम होती, प्रश्नाची काठिण्य पातळी अगदी सोपी होती आणि 90 प्रश्न होते, 1 तास होता. त्यामुळे एका तासामध्ये 90 प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याने सोडवले. आणि प्रत्येक सेक्शन जो होता ह्या एक्झाममध्ये प्रत्येक सेक्शन अगदी इझी टू मॉडरेट. फक्त मॅथमॅटिकमध्ये काही 4-5 प्रश्न जर सोडले तर बाकी सगळं मॅथ्ससुद्धा इझी होतं, रिझनिंगसुद्धा इझी होतं, कम्प्युटरसुद्धा इझी होतं. कम्प्युटर, GS, मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिशसुद्धा इझीच होतं त्याच्यामध्ये. फक्त मॅथमध्ये थोडासा मॉडरेट लेवल होती, इझी टू मॉडरेटच, कारण 4-5 प्रश्न सोडले तर बाकी इझीच होते. त्यामुळे 70+ असणाऱ्याची संख्यासुद्धा जास्त आहे. 70 ते 75च्या दरम्यान असणाऱ्याची संख्या खूप असणार आहे. तरीही 74 ते 78 ह्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत ते विद्यार्थी सेफ असतील असं मला वाटतं. तर हा एक छोटासा व्हिडिओ तुम्ही बघू, तुमची आन्सर की आधी चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती मार्क्स आले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.